भारतीय चलनातील नोटांवर गांधीजीचाच फोटो कसा आला हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? आज तुमची शंका दूर होईल, पण त्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा. आज भारतीय चलनातील प्रत्येक नोटीवर गांधीजी दिसतात, परंतु सुरुवातीपासून असं नव्हतं. 2 ऑक्टोबर 1969 मध्ये पहिल्यांदा गांधीजी भारतातील नोटांच्या एका स्पेशल सिरीज मध्ये आले होते. देश स्वतंत्र झाल्यावर सारनाथ मधील अशोक स्तंभाचे चित्र असणाऱ्या नोटा वापरल्या जात होत्या. पुढे हळूहळू या नोटांवर वाघ, सांबर, हरिण आणि शेती संबंधी गोष्टी येऊ लागल्या. 1980 मध्ये आर्यभट्ट सॅटेलाइट देखील नोटांवर छापण्यात आले, परंतु या गोष्टींमुळे नोटांचा वेगळेपणा नाहीसा झाला. 1990 पर्यंत बाजारात खोट्या नोटांचे प्रमाण प्रचंड वाढले. पुढे एखाद्या व्यक्तीच्या फोटोला कॉपी करणे कठीण असल्यामुळे नोटांवर एखाद्या व्यक्तीचा फोटो असायला हवा असे आरबीआयने ठरवले. तेव्हा गांधीजी सर्व नोटांवर येणार असा पहिल्यांदा निर्णय घेण्यात आला. 1996 मध्ये सर्व नोटांवर हा फोटो वापरून गांधी नोट सिरीज लॉन्च झाली, जिला 2016 मध्ये नवीन रूप दिलं गेलं. तेव्हापासून आजपर्यंत भगतसिंग, एपीजे अब्दुल कलाम आणि रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस अशा व्यक्तींचा फोटो नोटांवर असायला हवा अशी मागणी करण्यात आली आहे. तुम्हाला काय वाटतं? भारतीय नोटांवर आणखी कोणाचा फोटो असायला हवा? कमेंट मध्ये नक्की सांगा.